मंडळी, प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. केवळ सोलापुरातच नाही तर अख्ख्या राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंकर यांनी वयाच्या या टप्प्यावर टोकाचं पाऊल का उचललं, यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. परंतु वळसंकर यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलंय. तर मंडळी, डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयाच्या व्यवहारातून बेदखल केल्यामुळे ते निराश झाले होते असं बोललं जाते आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. शनिवारी दुपारी डॉक्टर वळसंकर यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. एका मराठी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री अपेक्षित असताना रुग्णालयातून नोंद न करता पैसे आकारले जात होते. यावर वळसंकर यांनी आक्षेप नोंदवला होता. याशिवाय जी महिला कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांकडून पैसे घेत होती तिलाही वळसंकर यांनी कामावर काढून टाकलं होतं, अशी ही माहिती समोर येत आहे. तर या महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्यामुळे तिने आत्महत्येची धमकी डॉक्टर वळसंकर यांना दिली होती. या सर्व प्रकारामुळे डॉक्टर तणावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना वळसंकरांनी अनेक गरीब रुग्णांची बिलं माफ केली होती. मात्र गेल्या काही वर्षापासून त्यांना रुग्णालयाच्या व्यवहारातून दूर केल्यामुळे त्यांना प्रत्यक्षात गरीब रुग्णांना फारशी मदत करता येत नव्हती. तर हे वळसंकर यांच्या आत्महत्येच्या पाठीमागचं कारण आहे असं एका स्थानिक वृत्तपत्रानं सांगितलेलं आहे.